नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 19 तारीख. आपण आज बघितलं असेल, कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये क्लिअरली काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून सांगतोय, की डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि ॲज इट इज लाँग जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके. सो जरी तुम्ही शॉर्ट नसेल घेतले, पण लाँग जाऊ नका एवढं तर मी तुम्हाला 100% वॉर्न केलेलं आहे. बऱ्याच वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला, की 24,000चा जो सपोर्ट आहे, तो आता फार स्ट्राँग सपोर्ट वाटायला लागेल. तो असा कुठलाही सपोर्ट नसतो. ओके. तो विदिन 1 डे तो तुटून गेलाय. तुम्ही बघितलंय. आता तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे ना, तो इंटरेस्टिंग होणार आहे. कारण अजून 2 दिवस जायचे आहेत. मधल्या 2 दिवसात काय वेगळे नाटक होणार आहे. हा डेटा कसं काम करतो, कसं रिएक्शन येणार मंडेला, तर ह्या गोष्टींसाठी आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो मित्रांनो, तुम्ही बघा आता आज दिवसभर अशी कुठली न्यूज आली, असं काय वेगळं घडलं, की जे तुम्हाला एवढं 250 पावणे 300 पॉइंटपर्यंत निगेटिव्ह कुठली गोष्ट घेऊन जाईल, असं काही घडलं होतं का रात्रीतून? अशी काय न्यूज आली, की जी तुम्हाला माहीत नव्हती? ठीक आहे, तर हे जे आहे हे सगळं सगळं नाटक आहे. ह्या गोष्टी काय आहेत? ह्या गोष्टी आहेत वरती लटकवायच्या. ठीक आहे. तर हे मॅथमॅटिक्स समजून घ्या, याच्या पाठचं लॉजिक समजून घ्या. हा जो डेटा आहे ना, हा डेटा काय आहे किंवा हे जे पोझिशन काय आहे, त्याच्यामध्ये प्लेयर काय आहे, मार्केट वरच का जातं, खाली का जातं, तर याच्यामध्ये कोणीतरी बायर असतो, कोणीतरी सेलर असतो. ओके. मग आता बायर कोण असतो आणि सेलर कोण असतो, तर ते तुम्हाला इथे समजावतो. ठीक आहे. हे जे आहेत हे रिटेल क्लायंट आहेत. रिटेल क्लायंट म्हणजे कोण? हे भारतातल्या कानाकोपऱ्यातून 10,000, 15,000, ₹20,000 घेऊन आलेले कार्यकर्ते. ओके. तर ते मोस्ट ऑफ सगळे बायर आहेत. मेजॉरिटी ऑफ ह्याच्यातले 90%. ठीक आहे. 90% बाहेर आहेत. 10% जे आहेत ते स्मार्ट थोडेसे ऑप्शन सेलर किंवा त्या ठिकाणी हेजिंग वगैरे करून त्या गोष्टी असतात किंवा पोर्टफोलिओला हेज केलेलं असतं लाईक इन्शुरन्स प्रॉडक्ट. तर हे ओन्ली 10% आहे. हे फार नॉमिनल लोकं आहेत. 10% पण असतील याची शक्यता कमी आहे. आपण एक पकडलं रफली 10% आहेत. ओके. सो हे जे आहेत ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांनी ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे यांची असं पकडले, की आता मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथून असं वरती जाणार आहे. ओके. 24,000चा कुठलातरी एक सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट फार स्ट्राँग आहे. तो मागचा कुठलातरी गॅप फिल झालेला आहे आणि तो होल्ड करतोय. मागचे 4 दिवस झाले तो पॉझिटिव्ह क्लोज होतोय मार्केट. तर आता सगळं काही पॉझिटिव्ह झालंय कारण तिकडे इराण आणि यूएसचं डील झालेलं आहे. ओके. त्यांचा ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट रेडी आणि सगळं काही पॉझिटिव्ह आहे. ओके. सो हे जे प्लेयर आहेत हे बायर आहेत. आता ह्यांचे ऑन एन ॲव्हरेज जे पैसे आहेत हे लुटण्याचं काम जे आहे ते कोण करणार आहेत? एफ-आयच करणार आहेत. ह्याला काउंटर पार्टी आहेत. म्हणजे जर हे बायर आहेत तर ह्यांना बाय डिफॉल्ट सेल करावं लागेल आणि हे जर एका लॉटसाठी 1,80,000चं कॅपिटल घेऊन येत असतील आणि फक्त 100-150 पॉईंटची रॅली यांना पकडायची असेल म्हणजे सेलिंगमधून. ओके. तर याच्यासाठी एवढं मोठं कॅपिटल जर लावत असतील तर काहीतरी विचार असेल, काहीतरी इन्साईट्स असतील. ओके. आता हे इन्साईट्स आपल्याला मिळतील का? आपण कोणी इंटेलिजंट एजन्सीचे कोणी हेड आहेत का? आपल्याला काही असं काही आतली गोष्ट कळणार आहे का? तर मित्रांनो अजिबात नाही. ठीक आहे. तर ह्याचं जे इम्पॅक्ट आहेत ना, याचं जे न्यूज येतात, अशा काही ज्या सेंटिमेंट्स घडतात, तर ह्या गोष्टी इथे लपत नाहीत. असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की कुणाचं जर काही मोटिव्ह आहे, तर ते आपल्याला समजायला काही हरकत नाही किंवा कोणी एखादी खोटी स्माईल देतोय, तर त्या स्माईल पाठी काय लॉजिक आहे? तो खरंच स्माईल देतोय, की त्याला काही दडवायचं आहे? तर हे इथं आहे ना, हे जे मोठ्या प्लेयरचं जे दडवणं आहे ना, ते आपल्याला इथं क्लिअरली दिसतं. मार्केट चाललंय वरती, पण डेटा निगेटिव्ह आहे. मग आज दिला झटका. 24,000चा जो होता, तो पण तोडून टाकला. ओके. सो रिटेलर आता तरी जागे व्हा. आता तरी डेटा बघा. डेटावरती जे चेंजेस होतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. तुम्ही काम करताय फार छान. मध्ये आधी छोटे-छोटे मूव्ह आले, ते पकडले. ते फार चांगली गोष्ट आहे. पण मेजॉरिटी ऑफ केसमध्ये जे छोटे-छोटे प्लेयर आहेत, ते मार्केटला शिव्या घालायला लागतात. ते मार्केट एवढं वाईट नाही आहे. मार्केट फार सिंपल आहे. मार्केट हा बायर आणि सेलरचा गेम आहे. मग बायर कोण आहे, सेलर कोण आहे, त्याचं किती डिमांड येतं, किती सप्लाय येतं, हे आपल्याला ॲनालाईज करणं गरजेचं आहे. तर हे जे प्रॉप डेस्क आहे, हे इंट्राडे कार्यकर्ते आहेत. हे बऱ्यापैकी दिवसभराचे जे सेंटिमेंट आहे, ते
हलवण्याचा प्रयत्न करतात. मग ह्यांच्यासाठी वेगळं गणित आहे. आता ह्याला काउंटर पार्टी डायरेक्ट तर हाच आहे. ओके. सो हे लाँग टर्मची डायरेक्शन असते. थोडे 2-4 दिवस वरती गेलं म्हणजे सगळं काही अ, हे झालं आणि यांनी लॉस बुक केले असा त्याचा अर्थ होत नाही. हे जे लोकं आहेत ते स्मार्ट आहे. हे इन दी मनी पण सेल आउट करतात आणि इन दी मनी पण सेलिंग करतात. तर हे लोकं आहेत, यांना अशा 200-400-500 पॉइंटच्या डायरेक्शनने फार फरक पडतो, अशी काही परिस्थिती नसते प्रत्येक वेळी. ओके. सो एखाद्या केसमध्ये जरी लॉस झाला तर इट्स ओके. त्याने काय फार फरक पडणार आहे. ठीक. तर आता ओव्हरऑल जे मोटिव्ह आहे ना, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह डेटा कसा असतो, इथे 10,00,000च्या पोझिशन आहेत ना, हे ऑन एन एव्हरेज 3-1 लाखाच्या असतील. 3,00,000 पॉझिटिव्ह तर हे 1,50,000 आणि हे 20,000-50,000 निगेटिव्ह असं करत हे 2-3 लाखाच्या पोझिशनने हे मॅच होतात. तर आपण समजू की सेंटिमेंट जे आहेत ते स्टेबल आहेत किंवा पॉझिटिव्ह आहे. तर ह्या लोकांची जी डायरेक्शन आहे ना, नॅचरल डायरेक्शन ही असते पॉझिटिव्ह. त्यांना प्रत्येक ठिकाणी असं वाटायला लागतं की मला सपोर्ट भेटला. मला आता काहीतरी पॉझिटिव्ह होणार. आता मला लोअर लेव्हलला भेटतंय, तर मी हा घ्यायला पाहिजे. तर आता बघा किती चेंजेस आलाय, काय झालंय दिवसभरात. ओके. दिवसभरात काय झालंय, 9,22,000च्या ज्या पोझिशन होत्या, त्या आता झालेल्या आहेत 10,84,000च्या. ओके. सो ऑन एन एव्हरेज 1,50,000 पोझिशन त्या ठिकाणी चेंजेस झालेले आहेत. तर आता मग त्या कुठे आल्या, त्याचे काउंटर पार्टी कोण आहेत? तर ते हे लोकं आहेत. हे थोड्याफार प्रमाणात आहेत आणि ह्याचे काउंटर पार्टी आहेत. डी-आयज म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे, तर त्यांना ते डेरिव्हेटिव्हजमध्ये ॲक्टिव्हली काम करणं नॉट अलाउड. ओके. स्टॉक फ्युचर्समध्ये, ऑप्शनमध्ये ते करू शकतात. पण आपल्याला स्टॉक नाही, आपण इंडेक्स ॲनालाइज करतोय. तसं इंडेक्ससाठी जे लागणारा डेटा आहे तो हा आहे. ठीक आहे. त्याच्या पाठचं लॉजिक मी तुम्हाला कंप्लीट डिटेल सांगतोय. ठीक आहे. तर आता हे मी करतोय ऑलमोस्ट पावणे 2 वर्षापासून. मागचे तुम्ही काही व्हिडिओज बघितलेत, काही YouTubeवर अवेलेबल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ते समजलं असेल, की आता डेटा कशा पद्धतीने काम करतो. वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. बरेचसे लोकं येतात, कमेंट करतात. तर त्यांना विनंती आहे, थोडेसे मागचे व्हिडिओ जर बघितले तर आयडिया येईल. ओके. तुम्ही काय वाईट नाही कमेंट करता म्हणजे तुम्ही माझे दुश्मन होत नाही किंवा जो राग आहे, जो भडास आहे, ती कुणावर तरी काढायचीच असते आणि आता कोणीतरी वेगळं काहीतरी सांगायला आला, तर हा काही वेगळंच घेऊन आलाय, तर ह्याला काहीतरी वेगळ्या शिव्या घाला. ठीक आहे. तर असं नाहीये मित्रांनो. लॉजिक समजून घ्या. मार्केटमध्ये जे लोक आहेत काहीतरी एक वेगळा अनुभव आहे. बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टी अॅनलाईज केलेल्या आहेत, त्या समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो फार वेळ घेत नाही आता. ठीक. तर हे अशा पद्धतीने आहे. डेटा जे चेंजेस आहेत ते तुम्हाला अॅनलाईज करावे लागतात. मी का मागच्या काही दिवसांपासून सांगतो डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने आज कुठली न्यूज आली आणि काय झालं? तुम्हीच मला कमेंट करून सांगा, की नक्की काय झालं आज? आज एवढं निगेटिव्ह होण्यासारखं काय होतं? ठीक आहे. तर रिटेलर पुन्हा एकदा झालेला आहे पॉझिटिव्ह आणि चांगल्या क्वांटिटीने 1,50,000 क्वांटिटीने पॉझिटिव्ह इट्स मेजर साईन. ठीक आहे. सो ओव्हरऑल जो डेटा आहे तो निगेटिव्हच आहे. साइडवेज मूव्हमेंट होतील. एक्सपायरीच्या आदला दिवस आहे निफ्टीसाठी. त्या दिवशी हे चॅलेंज असतं, की ह्या ज्या पोझिशन आहेत ह्या कशा पद्धतीने अनवाइंड होणार आहे. म्हणजे हे 11,56,000 विकलेत खरे, पण हे कव्हर पण करायचेत ना. हे सेटल करून पुढच्या एक्सपायरीत पण शिफ्ट व्हायचं आहे ना, तर ह्याचं प्लॅनिंग ते करतात. ओके. तो मेजॉरिटी ऑफ केस थोडंसं साइडवेज राहील निगेटिव्ह साईडला. कधी? मंडेच्या दिवशी आणि बऱ्यापैकी ह्या पोझिशन आहेत त्या नेक्स्ट एक्सपायरीला शिफ्ट होतील. ठीक आहे. ते कसं दिसतं हे तुम्हाला समजून घ्यायचं डेटावरती तर चॅनलवरती राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांपर्यंत पोहोचवा आणि थोडासा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करा. कारण बरीच लोकं काय करतायत ऑप्शन बाईंगमध्ये आहेत आणि साइडवेज मार्केटमध्ये सुद्धा दिवसभरात 20-20, 30-30, 40-40 ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतात. जर मूव्हमेंट येणारच नसेल तर तो आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये जाईलच कसा? ब्रोकरेजच द्यावा लागेल. प्लस मायनस एखाद 2 पॉझिटिव्ह, 2-4 निगेटिव्ह असं करत जे आहे ते ओव्हरऑल आपल्याला ब्रोकरेज आणि लॉसेसच बुक करावे लागतील. सो मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, बायिंग इज इक्वल टू डेथ. जे ऑप्शन बायर आहेत त्यांनी हा शब्द समानार्थी म्हणून वापरा. एवढंच मी सिंपल साधं अपील करतो. ओके. लाँग रनमध्ये पॉझिटिव्ह जायचं आहे. इक्विटी शेअर्स परचेस करायचेत आपल्याला. ते शेअर्स कसे येतात, काय येतात त्याचं लॉजिक मी ग्रुपवरती दिलेलं आहे. ग्रुपवरती मी काही शेअर्सची नावं टाकलेली आहेत. ते थोडेसे ॲक्युमुलेट करण्याचा प्रयत्न करा. ती त्याच्या पाठची प्रोसेस काय आहे, ती डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर ॲप डाउनलोड करा. ॲपवरती काही गोष्टी दिलेल्या आहेत मी. 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. लर्निंग एकदम नेक्स्ट लेव्हल तुम्हाला त्या ठिकाणी आहे. तर आता हे इथपर्यंत आला असाल तर तुम्ही फॉलो करताय आणि रेग्युलरली ऐकताय एवढंच मी सांगेल आणि तुम्ही
त्या थॉट प्रोसेसची अजूनही इनलाईन नसेल, तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्ले स्टोअरवरती टाकायचं आहे तुम्हाला. ओके. प्ले स्टोअरवरती टाकायचं आहे फोनमध्ये वेल्थ विथ डेटा. ओके. सो वेल्थ विथ डेटा आपला जो लोगो आहे, तो लोगो तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला जाऊन ते चेकआउट करायचं आहे आणि कशा पद्धतीने दिसतं ते समजून घ्यायचं आहे. ओके. सो मित्रांनो, पुन्हा एकदा वीकेंडसाठी शुभेच्छा. ओके. ओव्हरऑल काही तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं नसेल, ही अपेक्षा होती. ओके. सो थँक यू. थँक यू वन्स अगेन. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.